गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. विज्ञान आणि इतर ज्ञानशाखा या संकल्पनेमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली ज्ञानशाखा पाहिली ती म्हणजे विज्ञान आणि धर्म. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरी ज्ञानशाखा आपण पाहणार आहोत आणि त्या ज्ञानशाखेचा विज्ञानाशी कसा संबंध आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या ज्ञानशाखेचं नाव आहे विज्ञान आणि तत्वज्ञान, सायन्स अँड फिलॉसॉफी असं म्हटलं जातं. मित्रहो, याआधी विज्ञानाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत असताना एक विधान आपण असं केलं होतं की जे सर्व शास्त्र जे निर्माण झालेले आहेत या सर्व शास्त्रांच्या मुळामध्ये जो काही आधार आहे तो आधार हा तत्वज्ञान या विषयाचा आहे. म्हणजे आधी तत्वज्ञान होतं आणि या तत्वज्ञानामध्ये अनेक संकल्पना अभ्यासल्या जायच्या. तत्वज्ञानामध्ये अनेक विषयांचा अभ्यास केला जायचा अगदी मुळापासून. आणि मग आपण हाही उल्लेख केला होता की विज्ञानाचा जन्म जो आहे तो अगदी अलीकडच्या काळामध्ये झालेला आहे. की जसं आपण म्हटलं की विज्ञान आणि धर्म याच्यामध्ये धर्माचं हे प्राचीन अंग आहे, त्याच पद्धतीनं तत्वज्ञानाला सुद्धा प्राचीन अंग आहे. म्हणजे या तत्वज्ञानातील ज्ञानामध्ये आणि विज्ञानातील ज्ञानामध्ये या दोघांचा फरक आपण पाहत असताना आपल्या लक्षात येतं की विज्ञानामध्ये जे काही अलीकडच्या काळामध्ये ज्ञान आपणाला होत आहे ते ज्ञान तर्काच्या कसोटीवरती, त्याला निरीक्षणाचा आधार असतो, त्याला प्रयोगाचा आधार असतो, हे आपण पाहिलेलं आहे. तत्वज्ञानामध्ये अगदी फार पूर्वीपासून जो अभ्यास केला जायचा, ज्या संकल्पना मांडल्या जायच्या, त्या संकल्पनांचा अभ्यास करत असताना आपणाला असं दिसलं की तिथं निरीक्षण नव्हतं आणि प्रयोग नव्हता. निरीक्षण आणि प्रयोगाची ही जोड अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण देऊन त्याच्यापासून जे काही निष्कर्ष निघतील ते निष्कर्ष आपण मांडू लागलेलो होतो. विज्ञानाची ही वाटचाल आणि तत्वज्ञानाची ही वाटचाल या निसर्गातील सत्य शोधण्याचा आहे. या सृष्टीमध्ये असणारे जे काही सत्य आहे ते सत्य निष्पन्न करण्याचं आहे. परंतु हे सत्य निष्पन्न करत असताना तत्वज्ञानामध्ये असणारं अंतिम सत्य आणि विज्ञानामध्ये असणारं जे सत्य आहे ते सत्य हे कशा पद्धतीनं निष्पन्न केलं जातं ते आपण पाहूयात आणि पुढच्या मुद्द्यांच्याकडे आपण जाऊयात. आपल्या सर्वांना माहिती आहे की विज्ञानामध्ये असणारं जे काही सत्य आहे ते सत्य अनुभवाच्या आधारावरती असणारं सत्य आहे. तत्वज्ञानामध्ये सुद्धा अनुभवाच्या आधारे सत्य निष्पन्न केलं जातं, परंतु विज्ञानामध्ये जो काही अभ्यास केला जातो तो फक्त मूर्त गोष्टींचाच, जे काही वस्तूच्या स्वरूपामध्ये, अनुभवाच्या स्वरूपामध्ये आपल्याला जे जे काही ज्ञान होईल ते ज्ञान सत्याप्रत किंवा ते सत्य कसं असेल यासाठी आपण विचार करत असतो. तत्वज्ञानामध्ये सुद्धा अनेक संकल्पनांचा अभ्यास करत असताना अनुभवाच्या पलीकडचं जो महत्त्वाचा मुद्दा जो तत्वज्ञान आणि विज्ञान याच्यामध्ये जे आहे तो म्हणजे विज्ञानामध्ये अनुभव आला तरच ते सत्य समजलं जातं, परंतु ते असणारं सत्य पुन्हा पुन्हा ज्यावेळेस आपण अनुभवाचं सामान्यीकरण करत असतो त्यावेळेस ते सत्य हे आपणाला नियमाप्रत नेता येतं आणि त्याचा युनिव्हर्सल ट्रूथ म्हणून आपण स्वीकार करतो. तत्वज्ञानामध्ये एखाद्या संकल्पनेचा किंवा घटनेचा किंवा सृष्टीतील या अनेक गोष्टींचा उलगडा करावयाचा असतो, संकल्पनांचा उलगडा करावयाचा असतो, त्यावेळेस तत्वज्ञानामध्ये अनुभवाच्या पलीकडचं जे जे काही आहे ते तत्वज्ञानामध्ये अभ्यासलं जातं. म्हणजे पदार्थ विज्ञानामध्ये एखाद्या जडवस्तूचा अभ्यास विज्ञानामध्ये ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस ती जडवस्तू आहे, चैतन्य आहे, अचैतन्य आहे, की तिचा विस्तार, तिचा आकार, तिचा रंग, रूप या गोष्टींचा अभ्यास आपण विज्ञानामध्ये करतो. तत्वज्ञानामध्ये अशा गोष्टींचा अभ्यास केला जात नाही, त्याच्या पलीकडचा अभ्यास केला जातो. ते म्हणजे वस्तूची निर्मिती कोणत्या कारणांमुळे झाली. विज्ञानामध्ये आपल्याला गृहीत धरावं लागतं, तत्वज्ञानामध्ये सुद्धा गृहीत धरावं लागतं, पण तत्वज्ञानामध्ये जी काही गृहीत धरली जातात ती व्यापक स्वरूपामध्ये त्या संकल्पनांचा उलगडा करत असताना
जी जी काही तत्वज्ञानाच्या अनुषंगाने संकल्पनांचा उलगडा करत असताना कारणं दिली जातात, त्या कारणानं माणसाच्या बुद्धीचं क्षमन होईल असं आपल्याला सांगता येत नाही. विज्ञानामध्ये सांगितले गेलेली घटनेची जी कारणं असतात त्या कारणानं माणसाच्या बुद्धीचं क्षमन होतं. म्हणजे एकच कारण एका घटनेचं ज्यावेळेस आपण स्वीकारतो त्यावेळेस विज्ञानामध्ये असणारं जे सत्य आहे ते सत्य सगळीकडे सारख्या प्रमाणामध्ये सामान्य स्वरूपामध्ये नियमाच्या स्वरूपामध्ये स्वीकारलं जातं. तत्त्वज्ञानामध्ये मात्र तसं स्वीकारलं जात नाही. म्हणून विज्ञानामध्ये जसं आपण म्हटलं की वी अधिक ज्ञान म्हणजे विशिष्ट गोष्टींचं जे ज्ञान होतं आणि ते सुसंगत स्वरूपाचं आणि त्याची रचना आणि मांडणी करता येते त्याला आपण विज्ञान असं म्हटलं गेलेलं आहे. तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा अशा स्वरूपाचं ज्ञान होतं, परंतु तत्त्वज्ञानामध्ये जे ज्ञान झालेलं आहे किंवा जे अंतिम सत्य निष्पन्न केलं जातं त्या संदर्भामध्ये विज्ञानात जे काही सत्य असतं अशा प्रकारचं सत्य इथं स्वीकारलं जाईलच असं नाही, कारण ते बुद्धीच्या अनुभवाच्या पलीकडचं असतं. जी चर्चा केली जाते ती इथं मूर्त वस्तूंची चर्चा केली जाते. जी चर्चा इथं केली जाते ती अव्यक्त अमूर्त संकल्पनांचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. म्हणजे रसायनशास्त्रामध्ये द्रव्य पदार्थांचा अभ्यास केला जाईल, जीवशास्त्रामध्ये जीवाचा अभ्यास केला जाईल, पदार्थ विज्ञानामध्ये जडवस्तूंचा अभ्यास केला जाईल, तसा तत्त्वज्ञानामध्ये जडवस्तूंचा अभ्यास केला जात नाही, जीवाचा अभ्यास केला जात नाही, रसायनांचा अभ्यास केला जात नाही, तर त्याच्या आधी जी मूलभूत स्वरूपाच्या गोष्टी आहेत त्याच गोष्टीतून म्हणजे तत्त्वज्ञानातून जी अलीकडची जी शास्त्र सगळे निष्पन्न झालेले आहेत त्यानं आपलं स्वतंत्रपणे अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून मित्र असं म्हटलं जातं की जी सगळी शास्त्र आहेत त्या सर्व शास्त्रांची जननी जी आहे ती सर्व शास्त्रांची जननी ही तत्त्वज्ञान आहे, कारण तत्त्वज्ञानामध्ये पूर्वी या सगळ्या संकल्पना आणि विषयांचा अभ्यास केला जायचा. आणि हा अभ्यास करत असताना स्वतंत्रपणे ज्यावेळेस जसं एखादा वटवृक्ष असतो आणि स्वतंत्रपणे फांद्या आपल्याला दिसतात त्याच पद्धतीनं हे तत्त्वज्ञान मूळ आहे आणि या मुळापासून या ज्ञानशाखा निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं आणि स्वतंत्रपणे त्याचा आता अभ्यास होऊ लागलेला आहे. आणि म्हणून मानसशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, इतिहास असेल, वाङ्मय असेल, विज्ञानामधील पदार्थ विज्ञान, खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, जीवशास्त्र, गणितशास्त्र जेवढे म्हणून शास्त्र निर्माण झालेले आहेत मित्रो त्या सर्व शास्त्रांचा अभ्यास पूर्वी तत्त्वज्ञानामध्ये केला जायचा. आणि हा एकाच ठिकाणी अभ्यास करत असताना मानवी बुद्धीच्या आकलन शक्तीचा गोंधळ निर्माण होईल. आणि म्हणून जसजशी संकल्पना स्वतंत्रपणे अभ्यासली गेली तसतसा नव्या शास्त्रांचा उदय झाला आणि त्याच्यामध्ये त्या शास्त्रानं आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं गेलेलं आहे. आणि म्हणून विज्ञानाचा पुन्हा पुन्हा आपण निर्देश करतो अलीकडच्या 300 ते 350 वर्षाच्या काळामध्ये उदय झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे याआधी तत्त्वज्ञान या निसर्गाकडे पाहिल्यानंतर जे जे काही मनाला सुचेल पटेल अशा पद्धतीनं बुद्धीची कसोटी तर्काची कसोटी नव्हेच्या पलीकडे जाऊन जे काही सिद्धांत मांडले गेले ज्या काही हायपोथिसिस मांडल्या गेल्या त्या तत्त्वज्ञानामध्ये स्वीकारल्या गेल्या. परंतु त्या हायपोथिसिसच्या आधारे त्या कॉज अँड इफेक्टच्या स्वरूपामध्ये कारण कार्याच्या स्वरूपामध्ये म्हणजे दोन्हीमध्ये विज्ञानामध्ये सुद्धा कारण कार्याचा संबंध हे गृहीत तत्त्व स्वीकारलं जातं. तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा कारण कार्याचा संबंध विगमनही स्वीकारलं जातं. आणि निसर्गसमरूपतेच्या तत्त्वाचं कारण निसर्गाकडे पाहिल्यानंतर निसर्ग सारख्या प्रमाणामध्ये सारखा वागतो असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्याला विज्ञानाचा आधार आहे त्याला तत्त्वज्ञानाचा आधार आहे. परंतु सारख्या प्रमाणामध्ये सारखा वागत असताना जे कारणांचा निर्देश आपण करत असतो ती कारणं तत्त्वज्ञानामध्ये वेगळी दिली जातील आणि विज्ञानामध्ये वेगळी दिली जातील. आणि म्हणून आत्ताच आपण म्हटलं की तत्त्वज्ञानातून मिळणाऱ्या कारणांनी माणसाच्या बुद्धीचं क्षमन म्हणजे माणसाच्या बुद्धीला ती कारणं ते सत्य पटेलच असं नाही. विज्ञानामध्ये दिलं गेलेलं जे सत्य असतं ते सत्य माणसाच्या बुद्धीला पटतं. जे सामान्य गोष्टींच्याकडून गणितशास्त्रामध्ये ज्यावेळेस किंवा इतर शास्त्रामध्ये किंवा विज्ञानामध्ये जसं आपण म्हटलं की विशिष्ट गोष्टींच्यापासून
सामान्य गोष्टींच्यापर्यंत आपल्याला जाता येतं, परंतु सामान्य गोष्टींच्यापासून ज्यावेळेस विशिष्ट गोष्टींच्याकडे आपण जात असतो त्यावेळेस ते मिळालेलं सत्य त्याला आधार असत नाही. कारण कधी ते सत्य कोलमडून पडेल किंवा त्याला अपवाद सापडेल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून सामान्याकडून विशिष्टाकडे ज्यावेळेस जात असतो आणि अशा प्रकारचा ज्यावेळेस सिद्धांत आपण निर्माण करत असतो त्यावेळेस ते तत्त्वज्ञानामध्ये ग्राह्य धरलं जात नाही. तत्त्वज्ञानामध्ये अशा काही संकल्पना असतात, फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आत्म्यासारखी संकल्पना, परमेश्वरासारखी संकल्पना, मोक्ष असेल, पुनर्जन्म असेल, कर्मसिद्धांत असेल, या संकल्पनांचा अभ्यास कोणत्या प्रयोगशाळेमध्ये करता येईल हो? मुळीच नाही. याच्यासाठी प्रयोगशाळा नाही. याचा अभ्यास करत असताना आपल्याला तत्त्वज्ञानाचीच गरज असते. आणि म्हणून मग या सृष्टीचा संपूर्ण सृष्टीचा उलगडा जर करायचा असेल आणि सत्य जर शोधायचं असेल तर विज्ञान महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीनं या विश्वाचा अभ्यास आपणाला करत असताना या विश्वाची निर्मिती कशी झालेली आहे, या विश्वाच्या निर्मिती पाठीमागची कारणं कोणती आहेत, म्हणजे सृष्टीचा सिद्धांत जसं विज्ञानानं आपल्याला सिद्ध करता येतो त्याच पद्धतीनं तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा च्या पलीकडचं म्हणजे व्यापक स्वरूपामध्ये तत्त्वज्ञानामध्ये विज्ञानाच्याही पेक्षा म्हणजे विज्ञान असं म्हटलं जातं. पहा, जिथं थांबतं विज्ञान, जिथं थांबतं तिथून तत्त्वज्ञान सुरू होतं. विज्ञानामध्ये सुद्धा तत्त्वज्ञान असतं, पण तत्त्वज्ञान हे जे व्यापक आहे त्या तत्त्वज्ञानामध्ये विज्ञानाचा आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यास पद्धतीत आपल्याला फरक दिसतो. विज्ञानामध्ये अभ्यास पद्धती प्रत्येक शास्त्रामध्ये एकच असते. पहा, कारण विज्ञान म्हटलं की त्याच्यामध्ये जीव, भौतिक, रसायन, खगोल, भूगर्भ वेगवेगळी शास्त्र आपल्याला येतात. आणि अलीकडच्या काळामध्ये जेनेटिक्स वगैरे हे शास्त्र आलेलं आहे, मानववंशशास्त्र वगैरे. अशा पद्धतीनं ज्यावेळेस त्याच्यामध्ये संशोधन केलं जातं त्या संशोधनामध्ये एक विशिष्ट पद्धती ठरलेली असते. तत्त्वज्ञानामध्ये मात्र अभ्यासाच्या पद्धती विविध प्रकारच्या असतात आणि या विविध प्रकारच्या अभ्यास पद्धतीमध्ये कुठेही प्रयोग नसतो. अनुभव तिथं गृहीत धरला जातो, परंतु च्या पलीकडचं, अनुभवाच्या पलीकडचं, की आत्ताच म्हटलं की आत्म्याचा अभ्यास करत असताना, मोक्ष या संकल्पनेचा अभ्यास करत असताना किंवा कर्मसिद्धांत या संकल्पनेचा अभ्यास करत असताना तो अभ्यास हा तत्त्वज्ञानामध्ये केला जातो. कारण तिथं जी अनुभूती जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची असते आणि त्याच्यातून आपण काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं असा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो ते म्हणजेच इष्ट ते स्वीकारावं, अनिष्ट ते नाकारावं, म्हणजे ते तत्त्वज्ञानामध्ये गृहीत धरलं जातं. तत् अधिक ज्ञान, तत्त्वज्ञानाची व्याख्या इंग्रजीमध्ये त्याला फिलॉसॉफी असं म्हटलं जातं. सोफिया याच्यापासून, सोफिया याचा अर्थ ज्ञान असा घेतलेला आहे. तत् म्हणजे ते, त्याचं ज्ञान, त्याचं म्हणजे कोणाचं, तर ते म्हटल्यानंतर ब्रह्म आलं. असंही आपण म्हणतो की या ब्रह्मापासून या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. विज्ञान ते मान्य करेल का हो? अजिबात नाही. ब्रह्मापासून सृष्टीची निर्मिती झाली हे तत्त्वज्ञानामध्ये तत् म्हणजे ते, त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे, त्याचं म्हणजेच ब्रह्माचं ज्ञान व्हायला पाहिजे. आणि ब्रह्माचं ज्ञान होणं म्हणजेच तत्त्वज्ञान होय, अशी एक व्याख्या केली जाते. दुसरी एक व्याख्या तत्त्वज्ञानाची अशी केली जाते, अनेक प्रकारच्या तत्त्वज्ञानाच्या व्याख्या केल्या जातात. त्या अशा की आपल्या अखिल अनुभवांचा अर्थ लावण्याचा केलेला आटोकाट प्रयत्न म्हणजेच तत्त्वज्ञान होय. तत्त्वज्ञानाच्या अनेक तत्त्ववेत्यांनी, विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या केलेल्या आहेत. इथं विज्ञानाची मात्र आपल्याला एकच व्याख्या करता येते, ती म्हणजे होणाऱ्या ज्ञानाची मांडणी करणं आणि त्याची रचना करणं, आणि जे होणारं ज्ञान आहे ते विशिष्ट प्रकाराचं असतं. इथं सुद्धा आपल्याला जे ज्ञान होतं ते विशिष्ट प्रकाराचं होतं, सामान्य प्रकाराचं होतं. परंतु इथल्या ज्ञानाला तर्काची कसोटी, बुद्धीची कसोटी दोन्हीही ज्ञानामध्ये असते. परंतु इथं मर्यादित स्वरूपाचं ज्ञान मिळतं विज्ञानामध्ये. तत्त्वज्ञानामध्ये अमर्यादित स्वरूपाचं त्याचं क्षेत्र ठरलेलं नाही.
तत्त्वज्ञानामध्ये निरपेक्षता असते, विज्ञानामध्ये सापेक्षता असते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या विषयाचा अभ्यास करत असताना केवळ तेवढ्याच विषयाचं आपल्याला ज्ञान मिळेल, पण तत्त्वज्ञानामध्ये त्या संकल्पनेचा अभ्यास करत असताना त्या संकल्पनेचं मूळ आपण शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ते शोधून काढत असताना आपल्या समोर काही नसताना, बुद्धीमध्ये काही गृहीत धरलेलं नसताना, च्या दिशेनं ज्यावेळेस आपण अंतिम सत्याचा प्रवास सुरू करतो, त्यावेळेस तिथं तर्काचीच कसोटी आपण लावत असतो, विचार माणूस करत असतो, विवेकाच्या आधारे त्या ठिकाणी सत्य निष्पन्न केलं जातं. आणि अशा प्रकारचं सत्य ज्यावेळेस तत्त्वज्ञानामध्ये स्वीकारलं जातं, त्यावेळेस ते सत्य तुमच्या आणि माझ्या बुद्धीला सारख्या प्रमाणामध्ये एकाच वेळेस पटेल, रुचेल असं नाही. दोन्ही ठिकाणी तत्त्वज्ञान आणि विज्ञान, दोन्ही ठिकाणी व्याप्ती जर आपल्याला पाहिजे म्हटलं तर तत्त्वज्ञानाची व्याप्ती ही अधिक आहे, त्याला फुटपट्टी लावता येणार नाही. विज्ञानाची व्याप्ती ही मर्यादित स्वरूपाची, म्हणजे मर्यादित स्वरूपाचं इथे विज्ञानामध्ये ज्ञान मिळतं. विज्ञानामध्ये असणारं ज्ञान संभाव्य स्वरूपाचं जरी असलं, त्याच्यावरती आक्षेप घेतले, त्याचं खंडन करता येतं आणि पुन्हा ते सिद्ध आपल्याला करता येतं. पण तत्त्वज्ञानामध्ये मतमतांतरे आपणाला दिसतील. या सृष्टीची जी निर्मिती जी झालेली आहे ती कोणत्या, तत्त्वज्ञान असं सांगतं की पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून झालेली आहे. इतर विज्ञान मात्र तो सिद्धांत मान्य करत नाही. जी निर्मिती जी झालेली आहे त्यासाठी वेगळा सिद्धांत, अणु, रेणू, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन या स्वरूपाचा ज्यावेळेस सिद्धांत त्या ठिकाणी मांडला जातो, त्यावेळेस तो सिद्धांत इथं विज्ञानामध्ये आपल्याला सिद्ध करता येतो. तत्त्वज्ञानामध्ये अशा प्रकारचा सिद्धांत आपल्याला सिद्ध करता येत नाही. विज्ञानातून मिळालेले निष्कर्ष हे सार्वकालिक स्वरूपाचे कुठेही तीनही काळामध्ये आपल्याला लागू होतील. तत्त्वज्ञानामध्ये असणारे जे काही निष्कर्ष असतील ते निष्कर्ष तत्त्वज्ञांनी, विचारवंतांनी आधीच मांडलेले आहेत. त्याच्यावरती खल मांडला केला जातो, पुन्हा पुन्हा त्याच्यावरती चिंतन केलं जातं आणि पुन्हा ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु मांडलेली जी काही मतं असतात ती मतं सार्वकालिक असतीलच असं नाही. तत्त्वज्ञान आणि विज्ञान म्हणजे विज्ञानामध्ये एखाद्या गोष्टीचा, एखाद्या कारणाचा शोध घेत असताना आधी कोणती तरी घटना ती आपल्याला पाहता आली पाहिजे आणि ती घटना पाहिल्यानंतर एकाच कारणानं घडलेली आहे की नाही याचा शोध आपण इथं विज्ञानामध्ये घेत असतो. म्हणजे ज्ञानाचा शोध घेणं, बोध घेणं आणि त्याची रचना व मांडणी करणं म्हणजे विज्ञान होय. तर तत्त्वज्ञानामध्ये जी प्रिन्सिपल्स म्हणजे तत्त्व असतात त्या तत्त्वाचा शोध घेणं हे कठीण काम असतं आणि ते काम बुद्धीच्या, अनुभवाच्या पलीकडचं असतं. म्हणून तत्त्वज्ञानाला व्याप्ती आहे. म्हणजे विश्वाचा शोध घेणं हे तत्त्वज्ञानातून सुद्धा आपल्याला शोध घेता येतो आणि विज्ञानातून सुद्धा या विश्वाचं स्वरूप आपल्याला स्पष्ट करता येतं. परंतु विश्वाच्या मुळाशी हे तत्त्वज्ञान जातं, तर विज्ञान फक्त जे आहे, जे दिसतं आहे, जे मूर्त आहे त्याच्यावरतीच फक्त विचार करतं आणि त्या आधारे विज्ञानातून निष्कर्ष काढले जातात, तत्त्वज्ञानातून निष्कर्ष काढले जातात. शेवटी आपण या दोन विषयांच्या अभ्यासांच्या बाबतीत जर मेथड्स आपण जर पाहिल्या तर इथं एकच मेथड आहे असं आपण म्हटलं तर इथं विविध मेथड्स आहेत, विविध पद्धती आहेत. या तत्त्वज्ञानाच्या अभ्यास पद्धतीतून मिळणारे जे काही निष्कर्ष असतात त्या निष्कर्षातून माणसाचं समाधान होईल असं नाही. इथं मात्र विज्ञान जे कारण सांगतं त्या कारणातून माणसाच्या बुद्धीचं समाधान होतं. फॉर एक्झाम्पल, परमेश्वरासारखी एखादी संकल्पना म्हणजे ईश्वर हा आहे की नाही असा ज्यावेळेस वाद घातला जातो त्यावेळेस तत्त्वज्ञानामध्ये आस्तिक आणि नास्तिक म्हणजे वेद प्रामाण्य आणि वेद अप्रामाण्य या स्वरूपाच्या दोन बाजू आपल्याला दिसतील. म्हणजे वेदामध्ये ईश्वर सांगितलेला आहे आणि जे लोक वेद मानतात ते ईश्वर मानतात आणि जे लोक वेदाला मानत नाहीत ते लोक ईश्वर मानणार नाहीत. म्हणजे एक आस्तिक बाजू आणि दुसरी नास्तिक बाजू अशा प्रकारचा अभ्यास विज्ञानामध्ये करताच येत नाही.
आपण नेहमी म्हणतो की या जगाची किंवा या सृष्टीची जी निर्मिती केलेली आहे ती ईश्वरानं केलेली आहे. आपण दाखले ग्रंथांमधून आपण पाहतो, बायबलमध्ये तसंच सांगितलेलं आहे. गीतेमध्ये सुद्धा ईश्वराची संकल्पना सांगितली गेलेली आहे. सगळ्याच ग्रंथांमधून ईश्वराची संकल्पना सांगितली गेलेली आहे. पण ही जी ईश्वराची संकल्पना जी आहे, ही संकल्पना विज्ञानामध्ये आपल्याला सिद्ध करता येत नाही. कारण विज्ञान असं म्हणेल, जर आम्हाला प्रयोगानं आणि निरीक्षणानं समोर वस्तू दिसत असेल, तिचा आकार दिसत असेल, तरच ती वस्तू सत्य म्हणून आम्ही स्वीकारू. आणि मित्रहो, इथं तत्त्वज्ञानामध्ये ईश्वरासारखी, परमेश्वरासारखी संकल्पना निर्गुण निराकार ज्यावेळेस समजली जाते, त्यावेळेस विज्ञानामध्ये त्याला थारा दिला जात नाही. आत्मा हा साक्षी चैतन्य असतो असं तत्त्वज्ञानामध्ये म्हटलं जातं. विज्ञानामध्ये अशा प्रकारच्या संकल्पना स्वीकारायच्या कशा असा प्रश्न पडतो. आणि म्हणून विज्ञान हे मर्यादित आहे. तत्त्वज्ञानच्या पलीकडे जातं, व्यापक स्वरूपाचं ज्ञान मिळवतं. आणि म्हणून तत्त्वज्ञान मित्रहो विज्ञानापेक्षा व्यापक आहे. अमर्यादित स्वरूपाचं ज्ञान आणि अंतिम सत्याचा शोध हा तत्त्वज्ञानामध्ये घेतला जातो. तर सत्याचा शोध घेऊन विज्ञान तिथंच थांबतं, च्या पुढं विज्ञान जात नाही. वेगवेगळ्या शाखा किंवा संकल्पना किंवा विषयांमधून विज्ञान मर्यादित स्वरूपाचं ज्ञान मिळवतं. हा एवढाच भाग इथं विज्ञान आणि तत्त्वज्ञान या दोन संकल्पनांच्या अनुषंगानं, ज्ञानशाखांच्या अनुषंगानं आपण पाहिला. मित्रहो, काही मुद्दे, 3-4 मुद्दे इथं महत्त्वाचे आहेत, तेवढेच फक्त लक्षात ठेवायचे. कारण तत्त्वज्ञानामध्ये आस्तिक आहेत, नास्तिक आहेत, भारतीय षडदर्शन आहेत, त्याच्यामध्ये चार्वाक, बौद्ध, जैन, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, अद्वैत वेदांती, इंडियन फिलॉसॉफर्स म्हणजे भारतीय तत्त्वज्ञ, त्याच्यामध्ये संतांचं तत्त्वज्ञान आलं. पुन्हा आणखीन प्राचीन अर्वाचीन तत्त्वज्ञान, पुन्हा आणखीन पाश्चात्य तत्त्वज्ञान आलं. या सगळ्या गोष्टींचा तत्त्वज्ञानामध्ये अभ्यास केला जातो. मुळात निर्मितीच्या पाठीमागचं प्रिन्सिपल काय आहे याचा ज्यावेळेस अभ्यास केला जातो, त्यावेळेस तो अभ्यास हा तत्त्वज्ञानामध्ये येतो. आणि म्हणून या सगळ्या व्यापक गोष्टींचा अभ्यास हा तत्त्वज्ञानामध्ये केला जातो. विज्ञानामध्ये फक्त मर्यादित स्वरूपाचा अभ्यास केला जातो. पुन्हा पुन्हा आपण अशा स्वरूपाचा उल्लेख करतो आहोत, कारण विज्ञान आणि तत्त्वज्ञान या दोन्हीही ज्ञानशाखा ज्यावेळेस आपण पाहतो, त्यावेळेस तत्त्वज्ञानातूनच विज्ञानाची निर्मिती झालेली आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून विज्ञान याची व्याप्ती आणि तत्त्वज्ञानाची व्याप्ती या दोन व्याप्तींमध्ये आपल्याला फरक दिसतो. म्हणून तत्त्वज्ञानाला सर्व शास्त्रांची जननी ज्यावेळेस म्हटलं जातं, त्यावेळेस विज्ञानाची सुद्धा तत्त्वज्ञानामध्ये समावेश होत असतो. आणि म्हणून तत्त्वज्ञान आणि विज्ञान या दोन ज्ञानशाखा आपण एवढ्याच मर्यादित स्वरूपामध्ये, काही फरकांच्या मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये समजून घेऊयात. मित्रहो, आज आपण इथंच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन संकल्पना पाहणार आहोत. ती संकल्पना म्हणजे शास्त्रांचे वर्गीकरण. धन्यवाद.